नमस्कार मंडळी, आज आपण ज्वारीची लाटून भाकरी आणि उकड काढून भाकरी कशी बनवायची ही रेसिपी पाहूया। आणि नवशिक्यान मुलींसाठी आहे, ज्यांना बनवता येते त्यांचा काही प्रश्न नाहीये, आणि ज्यांना नाही बनवता येत, ज्या नवीन मुली आहेत त्यांना थापून नाही जमत, तर लाटून कशी बनवायची आणि अगदी उकड काढून सोप्या पद्धतीने कशी बनवायची ती मी ह्या रेसिपी मध्ये दाखवणार आहे। तर मी हे घेतलेलं आहे 2 वाट्या, ह्या वाटीने 2 वाट्या आहे ज्वारीचं पीठ। तर अंदाज काय घ्यायचा, आपली एक मुठी आहे ना, ही एक मुठी म्हणजे एक अंदाजाने एक भाकरी होते। अशा हिशोबाने ही आपल्याला, जर तुमच्या घरी एक माणसं किती आहेत, एक माणूस 2 भाकऱ्या खात असतील तर ह्या मुठीने 2 मुठी, 2 खात असतील तर 2 मुठी घ्यायचं, असं अंदाजाने घ्यायचं। आता ह्या 2 वाटीच्या तुम्हाला अंदाजाने मी तुम्हाला दाखवते किती भाकऱ्या होत आहेत त्या। आणि ह्या वाटीने डबल पेक्षा थोडंसं जास्त पाणी घेतलेलं आहे, सेम समप्रमाणात घेतलं तरी चालेल, थोडं मी जास्त घेते आणि थोडं जास्त उकळवायचं पाणी। ते आता तुम्हाला पुढे दाखवते, जाता आपण उकड काढून घेऊया। तर मी पाणी उकळत ठेवलेलं आहे, त्यामध्ये फक्त थोडंसं मीठ घालून घ्यायचंय आणि पाणी व्यवस्थित उकळलं की पीठ घालून घ्यायचं। बघा पाणी उकळलेलं आहे, आता गॅसची आच पूर्ण मंद करायची आणि आता हे पीठ घालून घ्यायचं। पीठ घालताना असं एक साइडला आपण चमच्याने फिरवत जायचं, म्हणजे गुठळ्या होत नाही। बघा अशा पद्धतीने पूर्ण पीठ चमच्याने मिक्स केलं की गुठळ्या होत नाही। बघा छोटा चमचा घ्यायचा, म्हणजे हा आपला आपण फरसाण वगैरे खायला घेतो तो चमचा घ्यायचा। बघा आता हे व्यवस्थित आपलं हे पीठ उकडलेलं आहे। आता ह्याला 10 मिनिटं पीठ आपल्याला हे झाकून ठेवायचे, 10 ते 15 मिनिटं ह्याला असंच झाकून ठेवायचे, म्हणजे हे व्यवस्थित होईल। बघा हाताला चिकटत नाही, म्हणजे हे पीठ बरोबर झालेलं आहे। आता हे आता झाकून ठेवते मी आणि गॅस बंद करून घेते आणि झाकून ठेवते। बघा पीठ मी परातीत काढून घेतलं, 10 मिनिटं झालेली आहे। जसं गव्हाचं पीठ आहे ना तशा पद्धतीने तेवढं घट्ट मळायचं। आता गव्हाचं कणिक आपण जे मळतो ना तशा पद्धतीचं होते। बघा समप्रमाणात तुम्ही पहिलं पाणी घ्या, कारण नवशिक्या मुली असतात तर जास्त पाणी झालं तर मग पुन्हा पीठ घालावं लागणार। काही पाणी थोडं जास्त झालं तर काही वाया नाही जात, थोडंसं पीठ पुन्हा घातलं तर होऊन जातं। आता हे मळून घ्यायचं व्यवस्थित, 10 मिनिटं तरी रेस्टला ठेवायचं गरम उकड काढल्यानंतर। आणि असं गव्हाचं कणिक करतात तशा पद्धतीने हे मळून घ्यायचं। असं थोडंसं असं हाताने फिरवत राहिलं का एकदम मस्त असं एकजीव मळलं जातं आणि अगदी चपाती लाटतो आपण त्या पद्धतीने चपाती लाटून घ्यायची। लाटून दाखवते मी तुम्हाला। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, वर बेल आयकॉन दिलेलं आहे ते दाबायला विसरू नका। आता अजून थोडंसं मी मळून घेते व्यवस्थित। बघा किती छान गव्हाचं कणिक मळतात तशाच पद्धतीने मळून घ्यायचंय। बघा छान असा कणकेसारखा हा गोळा मी बनवून घेतला। कुठेच पाणी किंवा तेल लावायची गरज नाही, काही नाही, फक्त उकडताना थोडंसं मीठ घालायचं आणि अशा पद्धतीने तुम्ही नवशिक्या मुलीही तुम्ही अशा चपातीसारख्या ज्वारीच्या भाकऱ्या बनवू शकतील। आता ह्यामधला थोडासा जितकी आपल्याला पाहिजे भाकरी मोठी तितका गोळा घ्यायचा। मी बघा इतका गोळा घेतलेला आहे आणि गोळा पोळपाटावर घेऊन सुद्धा असा थोडासा मळून घ्यायचा, असा म्हणजे कुठेच सुटली जात नाही भाकरी लाटल्यानंतर। असा मळून घ्यायचा व्यवस्थित। बघा अशा पद्धतीने मळून घ्यायचं। आता मी हा लाटून घेते, लाटतानाही दाखवते। बघा लाटताना काय करायचं, असं एका डब्यामध्ये किंवा प्लेटमध्ये पीठ घ्यायचं, ज्वारीचंच घ्यायचंय आणि असं त्यामध्ये फिरवून घ्यायचं। थोडंसं हाताने थोडंसं याला गोळा प्रेस करायचा आणि जशी आपण पोळी लाटतो, चपाती लाटतो तशा पद्धतीने लाटत जायचंय। जितकी आपल्याला पातळ जाड हवी तितकी आपण लाटून घ्यायची। अशा पद्धतीने आपण पोळी लाटतो तशीच होऊन जाते, बिलकुल कुठेच फुटली जात नाही, तुटली जात नाही। बघा मी मस्त अशी लाटून घेतली। बघा कुठेच फुटली नाही आणि कुठेच बघा जास्तीचं पीठ नाही लावायचं, काही नाही। आणि एक साईडला तवा गरम करत ठेवायचा असतो, कारण मग पटकन तव्यावर घालून घ्यायची आणि कुठेच पाणी वगैरे लावायची गरज नाही। आता ही आपण भाजून घेऊया। आता तवा गरम झालेला आहे, त्यावरही घालून घ्यायची। मी नॉनस्टिकचाच घेतलेला आहे, लोखंडी असेल तरी चालेल। आणि थोडासा गॅस मी मध्यम करून घेतलेला आहे। आता खालची बाजू थोडी शेकून झाली की ही पलटी मारून घ्यायची आहे।
अगदी सोप्या पद्धतीने बघा चपातीसारखी मस्त अशी ही ज्वारीची भाकरी होते आणि फुगते पण छान आणि नवशिक्या मुलींसाठी खूप छान अशी ही रेसिपी आहे. त्या लगेच शिकल्या जातील असं एवढं मस्त हे मस्त पद्धतीने मी बनवलेली आहे. काहीच थापायची गरज नाही, काही नाही. अगदी उकड काढल्यानंतर अगदी जशी कणिक मळतात तशा पद्धतीने मळून घ्यायचं. बघा एक साईड थोडीशी शेकली की आता ही पलटी करून घ्यायची. बघा आता बघा किती फुगायला लागली, बघा किती छान फुगते. बघा फुगली आणि ती साईडला गेली. आता ही खालची बाजू अजून थोडीशी शेकली की अजून पलटी करायची. बघा आता ही 2-3 वेळा पलटून घेऊन ही भाकरी आपली झालेली आहे ज्वारीची मस्त अशी. बघा दोन्ही साईडनं मस्त भाजलेली आहे. आता मी ह्या जाळीमध्ये ही काढून घेते आणि अशा पद्धतीने सगळ्या मी बनवून घेते. बघा किती छान झालेले झाली ना छान. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. बघा मंडळी चपातीसारख्या अशा मऊ लुसलुशीत अशा ज्वारीच्या भाकऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. कशा वाटल्या बघा आणि आवडली ना रेसिपी? आवडली तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.